मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला, महाराजांच्या वाङ्मयामध्ये जे विरानी, विरहिणी आणि विहरणी असे अभंग संहितेतले काही प्रकार आढळतात, त्यामधला विरानी भाव स्वरूपाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अगदी मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन आपल्या समोर मांडण्याचा निश्चितच प्रयत्न करायचा आहे. मला असं वाटतं आजचा कार्यक्रम कोण्या निमित्तानं आहे हे माझ्या समोर बसलेल्यापैकी कोणालाही अनभिज्ञ नाही. त्या संदर्भामध्ये सगळ्यांना आपल्याला श्रुत आहे. इतरत्र एरवी आपण ज्या वेळेला कार्यक्रमात जातो त्यावेळेला एक आनंदाचं उधाण अंतःकरणामध्ये असतं. प्रेमाचा परमात्म्याच्या दृष्टीनं, अहेतुक भक्ती साधनेच्या दृष्टीनं निर्माण झालेला पूर अंतःकरणामध्ये असतो. पण आजच्या कीर्तनाला येते वेळी आपल्या सगळ्यांच्याच अंतःकरणामध्ये एक खेदाची, दुःखाची भावना आहे. आणि ती भावना मोठी बिकट आहे की ज्या भावनेचं वर्णन सुद्धा कीर्तनकाराला बसलेल्या लोकांना करणं शक्य नाही. बरं, घटनेमध्ये कदाचित गावातला एखादा व्यक्ती निघून गेला असता तर ते दुःख सहज पचवण्यासारखं होतं. पण इथं वेष्टी नाही, समेष्टी प्रारब्धामध्ये झालेली घटना आहे. इथं एकाचं प्रारब्ध काम करत नाही. जेव्हा जेव्हा अशा काही घटना घडतात त्यामध्ये वेष्टी प्रारब्ध काम करत नाही, समेष्टी प्रारब्ध काम करतं. म्हणजे चिकुनगुन्यासारखा साथ झाली, एकाला त्रास होतो का त्याचा? आता डेंग्यूची साथ आहे पुण्यात, नाशिकला आहे, एकाला होते का ती वाढत जाते. तिथं समेष्टी प्रारब्ध काम करत. समजा चनेगाव नावाच्या परिसरामध्ये गारपीट झाली, एखाद्याच्या शेतात होते का? सगळ्यांच्या होते. दैवी अतई वृष्टी का अनावृष्टी, राजिके द्वितीला झाला कष्टी. त्या गाडीमध्ये भजन करणारे सामान्य कुटुंबातलेच, अहो एखादा राजा जरी त्या गाडीत त्यावेळेला बसलेला असला तरी त्याचा जर मृत्यू तिथं आलेला असेल तर त्याला त्याचं राजपद तिथं दाखवता येत नाही. दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, राजिके दितीला झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, तो आधी दैविक ताप बोलीजी. 3 तापाचं वर्णन आपल्या परंपरेमध्ये केलं जातं, त्यातला हा आधी दैविक ताप. ज्या आधी दैविक तापाचं दुःख चनेगावच ना, त्या चनेगाव नावाच्या गावाला खऱ्या अर्थाने भोगावं लागलं. भूतेव पत्रव दिदला ताडिला अथवा निस्तेजिला, तेने चित्ती दाहो केला, तो आधी भौतिक बोलिला. असे ताप किंवा देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहाळली तापे बुद्धी रोगे दुखे नपुरे
दुःखावधी तो आध्यात्मिक त्रिशुद्धी, आध्यात्मिक परवडला, आधी भौतिक परवडला, आधी दैविक मोठा वाईट आहे. आणि अशा आधी दैविक तापामध्ये त्या कचाट्यात सापडलेलं आपलं हे चनेगाव नावाचं गाव, आणि त्या गावामधील जवळजवळ 6 व्यक्ती या पंढरी क्षेत्राच्या वारीवरून आल्यानंतर या दुर्घटनेमध्ये त्यांना आपला प्राण गमवावा लागला. त्यांनी इहलोकाची यात्रा सोडली. त्यामध्ये सगळे पंढरीचे वारकरी. इथून पुढे मला असं वाटतं, हे फोटो ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरी बनवाल, त्यांची भावकी, त्यांची स्वकीय, त्यावेळेला ते काय कोणत्या पदावर होते, कोणते शिकलेले होते, असं काहीही लिहायचं नाही. जशी जोग महाराज सही करायची तसं नाव लिहायचं. जोग महाराजांची सही असे असायची, आजही संस्थेत बाबांची सही आहे, विष्णुबुवा जोग, आणि पुढे लिहायची पंढरीचा वारकरी. तसं घरामध्ये या सगळ्याच मंडळीचे फोटो लावत असताना जर फोटो बनवले असतील तर त्याच्यावर एक करून घ्या, पंढरीचा वारकरी, वारी चुकोनी दी हरी, प्राण गेला पण वारी मात्र परमेश्वराची देवानं चुकू दिली नाही. माणसाची गती सद्गती काही घटनेवर अवलंबून नसते. गती सद्गती तुमच्या मृत्यूवर अवलंबून नाहीये. या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा हत्या झाली, त्यांना देहच टाकावा लागला. आपल्याला घटना माहिती. ज्या बाबा आमटेंनी या राज्यात सेवेचं व्रत लावलं, त्यांच्या नातीने आत्महत्या करून जीवन संपवलं. मरणाचे 8 दरवाजे, त्यातला पहिला दरवाजा आहे हत्या, दुसरा दरवाजा आहे आत्महत्या, तिसरा दरवाजा आहे अकाली मरण, चौथा दरवाजा आहे काल मरण, 5वा दरवाजा आहे आत्मसमर्पणात मृत्यू लोकाचा त्याग, 6वा दरवाजा आहे आत्मत्यागात मृत्यू लोकाचा त्याग, 7वा दरवाजा आहे समाधीत मृत्यू लोकाचा त्याग, आणि 8वा दरवाजा आहे दिव्य निर्याणात मृत्यू लोकाचा त्याग. 9वा दरवाजा निर्माण करणारा माईचा लाल या पृथ्वीवर अजून जन्माला आलेला नाही. या 8च दरवाज्यातून प्रत्येकाला मरावं लागतं. काय सुरुवातीचे 4 दरवाजे कोणाला काल सापडतो, कोणाला अकाली सापडतो, कोणाला हत्या सापडते, तो कोणाला आत्महत्या सापडते. प्रमुख तुमच्या माझ्या आयुष्यातले 4 दरवाजे. इथं तसा हा दरवाजा अकाली मृत्यूचाच आहे. पण अकाली मृत्यूचा आलेला दरवाजा यदा कदाचित पंढरी क्षेत्रातून न येताना घडला असता, तो दोषास थोडासा आणखी त्या दोषातून मुक्त होण्याकरता आणखी काही काळ भजन, काही सामुग्री, काही पुण्यहवन करण्याची गरज पडली असती. पण पंढरी एक क्षेत्र असं आहे, वाराणसी चालीजे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल पडियसा, पाऊल ऐसा ठसा नामाचा. तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर काशीला मरावं लागतं. मिल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. काशीला मुक्तीच मिळते. मोक्ष देवनी उदार काशी होय, परी वेचने लागे शरीर ती गावी, ज्ञानोबा बोलतात. तिथं मरावं लागतं. काही लोकांनी मरण्यासाठी काशीत घर घेतली. त्यावेळेस 26-27 लाख रुपये खर्च करून घर घेतलं. 12 वर्ष काशीत राहिला, मरण आलं नाही. आणि 13व्या वर्षात नातू झाला त्याला, आणि घरी नातू पाहायला आला आणि घरी येऊन मेला. मरण आहे ते. मोक्ष म्हणजे काय आपल्या बापदादाची जागीरदारी थोडीच आहे. तो काय पोळा आहे का बिस्किटचा? असं नाही. ते काशीला मरावं लागतं तेव्हा मुक्ती मिळते. हिमालयात जा, तिथं मुक्ती आहे. हिमवंतो दोष खाये, परिजीवित्वाची हानी होय, तिथं मरावंच लागतं. बरोबर तपश्चर्या करायची आम्हाला. वाराणसी चाली जे मासा, वाराणसीला 1 महिन्याच्या केलेलं तपश्चर्याचं फळ गोदावरीच्या 1 दिवसात आहे. गोदावरी 1 दिवसा, पण पंढरी पाऊल पडियसा. उद्धार करून घ्यायचा असेल, जाता नाही आलं पंढरपूरला तरी म्हणा मी पंढरीला जाईल, मी पंढरीला जाईल, मी पंढरीला जाईल. एवढं जरी म्हटलं, जाता पंढरीशी किंवा जाईल म्हणती तयाशी, तया हे संसार ऐसा बोले तो महार. जर पंढरपूरला जाईल असं म्हणणाऱ्याला यदा कदाचित मरण आलं, चोखोबाराई म्हटली, तुकोबाराई म्हटली, ज्ञानोबाराई म्हटली, तर ते मरण आल्यानंतर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला असं जर घडलं तर तुम्ही म्हणाल ती जात आम्हाला लावा. संताचे शब्द आहे. त्यामुळं गती सद्गती माणसाच्या मृत्यूवर अवलंबून नसते.
ती त्याच्या कर्मावर अवलंबून असते, त्याच्या उपासनेवर अवलंबून असते. हो. काही काही माणसं आयुष्यात एकादशी धरत नाही, एकादशी दिवशी मरता म्हणून काय त्यांचा उद्धार होतो? हा बुद्धिभेद आहे, काढून टाका. पहिल्यांदा त्या पुण्यात्म्यांचं खूप चांगलं झालं. समजा काही काळ घरी येऊन राहिली असते, वाचली असते, तरी पंढरीवरून येताना मृत्यू येण्याचं भाग्य मिळालं असतं का? जे घडलं ते गावाच्या दृष्टीनं, तुमच्या माझ्या दृष्टीनं वाईटच आहे, पण यांच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. जे कुटुंब, जे नाते, जे सोयरे, जे आप्तज देवापासून बाजूला नेतात, देवाची भेट झाल्यानंतर देवानं परत त्यांची भेटच होऊ दिली नाही. याच्याच करता मानवी जीवनातला परमार्थ सांगितला. एकदा देवाकडे गेलो की यांची ताटातूट व्हावी, याच करता आपण सगळे करतोय. आणि जर ती गोष्ट परमेश्वरानं घडून आणली असेल तर मला असं वाटतं त्यांच्या जीवनातला तो सुखद काळ आहे. मोठी मोठी माणसं जगाला चुणूक लावून गेली, थोडेच दिवस थांबली पण जगाला होरहोर लावून गेली. तशी आज सनेगावला तुम्ही आणि मी आहोत तोवर, जेव्हा जेव्हा पंढरपूरची वारी येईल तेव्हा तेव्हा या घटनेचं विस्मरण करणं शक्यच होणार नाही. तो द्वादशीचा दिवस, आषाढ शुद्ध द्वादशी ही या सनेगावनं किती भयावह दुःखाची पाहिली ही तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यामध्ये गावातलं भजनच संपलं असं म्हणा. खर तर अशी भजनानंदी माणसं गावात राहिली पाहिजे. भजन केलं गेलं महाराज. आज एक कीर्तन असतं तर 8 संख्येपेक्षा जास्त संख्या असते की नाही उभं राहायला, ते उभेच असते की नाही. असं आहे. तुम्ही तर टाळ घेऊच शकत नाही. पहिल्या दिवशी टाळ घ्यायला त्या विचाराचं पाठबळच लागतं, त्याला आयुष्य वेचावं लागतं. त्या लोकांनी ते वेचलं होतं. आणि या अवस्थेला मिळून, सुंदर गाण्याचा गळा मिळून, भजनाची साधना मिळून, देवावरचं प्रेम अंतःकरणामध्ये ठेवून जगण्याकरता मात्र कालावधी मिळाला नाही. बहुतेक असंच म्हणावं, या दोन्ही प्रल्हादरावांचं, नारायण बाबांचं आणि त्या सगळ्या मंडळींचं भजन चनेगावपेक्षा देवाला वैकुंठात आवडलं असेल. आणि म्हणूनच चनेगावचं भजन आषाढ शुद्ध द्वादशी पासून वैकुंठात सुरू झालं. आणि वैकुंठामध्ये भजन करण्याचं भाग्य या पंढरीच्या वारकऱ्यांना मिळालं. त्यामध्ये हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रल्हाद महाराज महाजन, हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रल्हाद महाराज बिटले, हरिभक्त परायण वैकुंठवासी नारायण महाराज निहाळ, हरिभक्त परायण चंद्रकलाबाई घोगे, हरिभक्त परायण नंदाताई तायडे, हरिभक्त परायण जे अगोदरच त्यांचं देहावसन झालं होतं परंतु आज त्यांची 13वी गुलाबराव पाटील निहाळ, आणि हरिभक्त परायण ताराबाई मालुसरे. मी या सगळ्याच पुण्यात्म्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. त्यांना परमात्म्याने आपल्या चरणाजवळ जागा दिलेली आहे. आज आपण एवढीच प्रार्थना करू, आपल्याला सुद्धा तशी जागा कधीतरी मिळावी. परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मिळण्याकरताच मनुष्यानं अट्टहास केला पाहिजे. आणि तो अट्टहास देवानं ज्यांचा पुरवला, देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, या देहाचा काय संबंध आहे? हा त्या गाडीतून विहिरीत पडला काय, संपला काय, यातला प्राण गेला काय? शरीरच पडलं ना विहिरीत. जीव तर पांडुरंगाच्या चरणावर आहे. मन पांडुरंगाच्या चरणावर विसावलं. आता देह राहिला काय, पडला काय? राहूनही काय केलं असतं त्यांनी? भजनच केलं असतं. पण तो त्यांना ठेवावा वाटला नाही. आणि परमात्म्याच्या चरणाचं अंतर मात्र त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कमी केलं. मी पंढरपूरलाच ती बातमी वाचली. खर तर 2 घटना झाल्या होत्या. गुरुवर्य ज्यांच्याकडे पंढरपूरला शिकलो, वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाबुराव महाराज वाघ हे आषाढी एकादशीला वारले. प्रचंड विद्वान व्यक्ती, महाराष्ट्रातला वक्ते बाबांचा उजवा हात. त्यांची वक्ते बाबांची लई गरम. मी त्यांच्याकडे राहायला होतो. त्यांची घटना माहिती पडली. दुसऱ्या दिवशी आषाढीला म्हणजे आषाढ शुद्ध द्वादशीला माझं कीर्तन होतं मठात आणि त्याच वेळेला ही घटना माहिती पडली. म्हटलं फारच वाईट झालंय. आणि त्यावेळेला जालना हा परिसर मुक्ताबाईचा परिसर असल्यामुळे ती एक वेगळी मनाला अंतःकरणाला चाहूल लागून गेली. परंतु मला आमचे तुकाराम भाऊ भवर यांचा फोन झाला की बाबा आपल्याला ती सेवा करायची.
वेळेवरती ती अशा निमित्ताची सेवा आहे. मी कुठलेही आळेवेडे न घेता एक क्षणात भाऊंना म्हटलं मी ती सेवा करेन, काही काळजी करू नका, मी येतो. थोडीशी माझ्याकडून चुकामुक झाली, मी सकाळचं हो सांगितलं तुम्हाला, आणि आम्हाला ते सकाळचं कीर्तन माझ्याकडून दिलं गेलेलं होतं, मी संध्याकाळचं म्हणून लिहिलेलं, पण माझ्याकडे तर तुम्हाला थोडासा वेळेत बदल करावा लागला, त्यामुळं आयोजकांची मी मनापासून क्षमाही मागतो. तुकाराम भाऊंनी चांगल्या पद्धतीचं नियोजन आदरणीय हरिभक्तपरायण प्रथम नागरिक निवृत्ती भाऊ यांच्या माध्यमातून केलं. निवृत्ती दादांचाही त्यांना मोठा अट्टहास होता, प्रेम होतं. अगदी तुमच्या गावात रीग लागलेली, सगळे मगाशी सरपंच साहेब सांगत होते, अगदी सगळे राजकीय नेते असतील, कीर्तनकार असतील, वारकरी असतील, सोयरे धायरे असतील, घटनाच तशी आहे. त्या घटनेमुळं सगळ्यांच्या मनावरती एक वेगळंच दुःख ते उमटायला लागलं. अहो, गावाला दुःख झाले काय नवल. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं, कदाचित या 6ही लोकांचा प्राण गावात गेला असता तर पंढरपूरला यांनी कोणीच श्रद्धांजली अर्पण केली नसती, कोणीच नाही. पण महाराष्ट्रातल्या यंदाच्या वारीचा आकडा 24 लाख लोक, त्या 24 लाख लोकांनी या 6 जणांकरता पांडुरंगाला प्रार्थना केली, म्हणजे किती भाग्यवान जीव असतील. साधी गोष्ट आहे. अरे 10 मुखातून सुद्धा आपल्याकरता देवाला प्रार्थना निघाली तरी आपला उद्धार होईल. 24 लाख लोक, तेही पंढरी क्षेत्रात, तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे, अशा पंढरी क्षेत्रामध्ये लोकांनी प्रार्थना केली, केव्हा त्यांचं भलं झालं पाहिजे. या वारीला आले आणि त्यांना जीवन गमवावं लागलं. तुम्ही त्यांना तुमच्या चरणाजवळ जागा द्या. आता देवाचा स्वभाव असा आहे महाराज, तो ऐकायलाच तिथे उभा आहे, तो काही सेवेकरताच उभा आहे. त्याचं काय तिथं आधारात तिथे केलं म्हणून परमात्मा उभा आहे. पुंडलिकाच्या स्तुतीचं प्रकरण आपल्या वाङ्मयामध्ये आहे, तेवढं तुम्ही वाचा घरी जाऊन. भगवान परमात्म्याचा आणि पुंडलिकाचा संवाद एक प्रकरण असं आहे, आणि दुसरी पुंडलिकाची स्तुती असं एक प्रकरण, म्हणजे 2 प्रकरण लागू नये भजनी मालिकेमध्ये. ते प्रकरणातले अभंग तुम्ही वाचा. देव पंढरपूरला आले आणि पुंडलिकाच्या आई वडिलांची सेवा पुंडलिकराय करत होते. मांडीवरती आई वडिलांचे पाय आणि पुंडलिकराय सेवा करताय. जगन्नियंता परमात्मा पाहुणा आला पंढरीत, आणि पुंडलिकरायला म्हणतो, सखा जीवलग तुझी माझा, तू माझा सोयर आहे पुंडलिका, मी आलो. किती आनंद व्हायला पाहिजे होता पुंडलिकरायला. चेहऱ्यावरती कुठलाही आनंद दाखवला नाही. बर बाबा आला तर आला, अरे मी तुला भेटायला आलो पुंडलिका. बर देवा आलात तुम्ही, मला तुझ्याशी बोलायचंय रे. पुंडलिकराय म्हटले, मला आता वेळ नाही, तुम्ही काम करा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही उभे राहा, मी तुम्हाला बसायला उभं राहायला आसन देतो. वीट फेकली महाराज. कुठं फेकली वीट, पुढं की माग? माग. आमदार घरी आले, जिल्हा परिषदेचे सदस्य घरी आले, तर आपण पायघड्या घालतो रेशीम वशराच्या. या जगाचा मालक ज्याच्या घरी आला त्यानं पुढं आसन फेकावं की माग? बरं मखमलीची गादी तर टाक पुंडलिका, अरे ते चरण कसे, ते हे चरण सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर, त्याच्या इतकं चरण सुकुमार या विश्वात सापडत नाही पुंडलिका. पाया पुंडलिकरायानं रेशमाचं वस्त्र टाकलं नाही, वीट फेकली बुवा. पोळे नाही फेकली हो, मागे फेकली. आता पाहुणा आल्यावर कोणी मागे आसन फेकते हो? हा अपमान आहे ना देवाचा. पण तरी भगवान काहीच बोलले नाही, जाऊन उभे राहिले. देवाला वाईट वाटलं नाही, उलट त्या घटनेचं आमच्या संतांना वाईट वाटलं. ते म्हटले, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. का रे पुंडलिका, किती निष्ठुर आहे रे. लेका देव आला घरी वीट मागे फेकतो, किती निष्ठुर आहे रे पुंडलिका. पण आता ज्याला विटेवरती उभं केलं, विटेवरती काय माणसाला लय स्वस्त उभं राहता येतं का? जगाचा मालक विटेवरती स्थिर उभा झाला. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू, तिथंच उभे राहिले. बरं कुठलंही स्वागत न करता मागूनही काय घेतलं पुंडलिकरायानं पा, मूळ पापी जैसे तैसे. इथं आलाय ना, पाप्यातला पापी येईल पंढरपूरला, त्याचा उद्धार करायचा असला तो उभा राहा. इथं निघितून पंचमहापातकी विश्वासघातकी, हे सगळे जेवढे आले पंढरपूरला पाप्यातले पापी, दोषाचे डोंगर असलेले,
त्यांचा उद्धार तुला करावा लागेल. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. जाऊ दे, काही का होईना, पण तू माझ्याशी बोलायला तर लागला पुंडलिका. पुंडलिका दिलावर, पुंडलिका दिलावर, पुंडलिका दिलावर, पुंडलिका दिलावर, करुणाकर विठ्ठले, करुणाकर विठ्ठले, पुंडलिका दिलावर, पुंडलिका दिलावर, पुंडलिका दिलावर, पुंडलिका दिलावर, पुंडलिका दिलावर, करुणाकर विठ्ठले, करुणाकर विठ्ठले, करुणाकर विठ्ठल. पुंडलिका दिलावर, करुणा कर विठ्ठले. त्या दयाळू परमात्म्यानं तुम्हाला मला वर दिला, आणि त्या वराच्या दिशेनं जाणारा हा सगळा पंढरीचा वारकऱ्यांचा वर्ग आहे. काय लोक पंढरपूरला येतात महाराज. 1,00,000 लोकांची कॅपॅसिटी असलेल्या शहरात 24 लाख लोक राहतात. किती गैरसोय होत असेल. आमच्या मुक्ताबाईच्या मठात तिथं काय असं आहे का, विशाल महाराज खोले बुवा, यांना जागा द्या, यांना झोपू द्या, तिथं असं काही नसतं. मी 3 दिवस कीर्तनवरून आलो तर माझ्या जागेवर मला झोपायला जागा नाही, तर माझ्या अंगावरच आहे त्यांच्या अंगावर. बरं, तिथं नियमित वारीला येणाऱ्यांपेक्षा पहिल्यांदा वारीला येणाऱ्यांचा लय त्रास होतो ते. बरं, ते आपल्याला विचारता, महाराज काय बाबा, काय मठातच दिसता, काही गेलते तनपुरे महाराजच्या मठात, काही गेलते कैकाळीबाच्या मठात, हे पहिल्यांदा वारीला आलेले नुसते मठ हिंडत राहतात. हे काही त्यांना कथा श्रवण, प्रदक्षिणा, चंद्रभागेचं स्नान, अरे बापा काहीच नाही. मी काही माणसं असे पाहिले जे पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात आले पण चंद्रभागेचं आंघोळ स्नान केलं नाही. सांगा आता कशा करता येतं म्हटलं वारीला. आमच्या भैयासाहेबांना म्हटलं ही फुकटची गर्दी कमी करा. साहेब म्हणत आता काय बोर्डाला होता, म्हटलं ते आता सांगणार कसं. सध्या पंढरपुरामध्ये वारकरीच येतात असं नाही. त्या दिवशी बाबा बोलले पंढरीमध्ये बाजार सुद्धा खूप वाढला सध्या. त्यांची श्रद्धा नाही ते लोक पंढरपूरला येतात. माझं सहज सांगणं आहे, आपल्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ नसेल, आपल्याला एकादशीचं व्रत नसेल, आणि कुठलाही वारकरी परंपरेचा तिथली प्रदक्षिणा, तिथं श्रवण कीर्तनाचं, तिथला सकाळचा काकळा आणि तिथला हरिपाठ हा विधी जर करता येत नसेल तर पंढरपुरात येऊ नये.